Good morning, everyone. Our last point is the distinction, the comparative study of management problem and research problem. And after that, the management problem and research problem, the comparatively study we will done. After that, the next point is the scope of the research in management. Then what is the actually scope of research? आता जो काही आपण रिसर्च आपण हा जो काही फुल सब्जेक्ट बघतो इव्हन बघणार आहोत, त्यात मग त्याचा काही तुम्हाला स्कोप काय सांगितलेला आहे किंवा या स्पेसिफिक रिसर्चमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, तर दॅट इज द पार्ट ऑफ दी स्कोप. देन द व्हॉट इज द ॲक्च्युली प्रोसेसेस अँड ऑल दिस थिंग्स, अँड कुठे कुठे हा जो काही रिसर्च आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट असतो, कुठे त्याचा यूज होतो, कुठे आपण त्याचा यूज करू शकतो. ऑल द आस्पेक्ट विल बी कवर इन दॅट पर्टिक्युलर स्कोप ऑफ दी रिसर्च इन ओव्हरऑल मॅनेजमेंट. मग ती मॅनेजमेंट कोणती असू दे, फायनान्शियल असू दे, मार्केटिंग असू दे, ऑपरेशन असू दे, प्रोडक्शन असू दे, ईच अँड एव्हरी मॅनेजमेंट विल टेक विथ द हेल्प ऑफ दी रिसर्च. Research is described as this systematic and objective procedure for producing information for help in a making business decisions. रिसर्च कशासाठी हेल्प करतं? सिस्टमॅटिक आणि ऑब्जेक्टिव्ह जी काही म्हणजे सिस्टमॅटिक इन अ सिस्टमॅटिक वेने आणि जी काही ऑब्जेक्टिव्ह प्रोसिजर आहे ते इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करण्यासाठीच काय करतं की, आणि त्या इन्फॉर्मेशनचे प्रॉपर डिसिजन रनआउट करण्यासाठी काय करतं, हा जो काही रिसर्च आहे तो काय करतं की आपल्याला हेल्प करतं. Business research should be objective, which means that the information found needs to be detached and impersonal instead of the biased. इन्फॉर्मेशन कशी असते ते डिटॅच असते आणि बायस नसते. बायस इन द सेन्स की काय म्हणू शकतो की आपण जी काय इन्फॉर्मेशन असेल ती ट्रू असेल, फेक इन्फॉर्मेशन त्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय होत नाही. रिसर्च फॅसिलिटीज द मॅनेजरल डिसिजन प्रोसेस फॉर ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ अ बिझनेस. आणि हा जो काही रिसर्च आहे किंवा याचा जो काही स्कोप आहे तो काय करतो आहे आपल्याला बिझनेसच्या किंवा ओव्हरऑल जो काय आपला ऑर्गनायझेशन आहे मॅनेजमेंटच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी, मॅनेजमेंटच्या सगळ्या अस्पेक्टसाठी काय करते की आपल्याला हेल्प करते. आफ्टर दॅट आता वेगवेगळ्या ज्या काही मॅनेजमेंट आहेत त्या मॅनेजमेंटमध्ये हा जो काही आपला रिसर्च आहे तो कसा हेल्प करत असेल, तर स्कोप ऑफ द बिझनेस रिसर्च इन द सेन्स की विथ द हेल्प ऑफ द आणि मॅनेजमेंट ऑर ऑल द आस्पेक्ट इन्क्लूड द फॉलोइंग एरिया. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या एरियाजमध्ये म्हणजे कोणकोणत्या मॅनेजमेंटमध्ये किंवा विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅनेजमेंट रिसर्च कसा स्कोप करते किंवा रिसर्चची इम्पॉर्टन्स काय, रिसर्चचं नेचर काय, रिसर्च कसं हेल्प करते. फर्स्ट असेल तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट. द रिसर्च परफॉर्म्स an important function in a product development, diversifications, introducing a new product improvement, process technologies, choosing a site and new investment. एवढे सगळे जे काही हे एरियाज आहेत किंवा या सगळे ॲस्पेक्ट आहेत. आता प्रोडक्शन इन द सेन्स की प्रोडक्शनमध्ये तुम्ही काय रिसर्च करताय, तर आपल्याला ऑलरेडी आपण एक पेन, हा जो काही साधा सिंपल पेन आहे ते प्रोडक्ट आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रोड्यूस करतोय. मग त्यामध्ये तुम्हाला काय व्हॅरिएशन आणायचे आहेत किंवा त्यामध्ये तुम्हाला काय न्यू करायचं आहे, तर त्या पेनमध्ये काहीतरी तुम्हाला न्यू करायचं आहे. म्हणजे स्मूथनेस असेल, त्याचा क्वालिटी ऑफ हँडरायटिंग असेल सॉरी, त्याच्यामध्ये जी काही इंक आहे त्याची साईज असेल, त्या पेनची लेंथ असेल, पेनची विड्थ असेल, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील. किंवा एकच तुम्ही असं त्याचं रिफिल ॲडजस्ट करताय की ॲट अ टाईम तुम्ही ते 3 टाईपने राईटअप करू शकताय. म्हणजे रेड पण यूज करताय, ब्लॅक पण यूज करताय आणि वॉटेवर जे काही असेल ते ब्ल्यू पण यूज करताय. पण रिफिल कसं, तेही आपल्याकडे पेन अवेलेबल आहेत की प्रेस ऑन दॅट पर्टिक्युलर बटन अँड इच रिफिल विल बी टेकन टू पर्टिक्युलर हँडरायटिंग. सो तसं ॲडजस्ट न करता एकच रिफिल तुम्ही असा, दिस इज ॲन एक्झाम्पल, दिस इज ॲन इन्व्हेन्शन. सो एकच रिफिल तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता की तुम्ही ब्लॅक, ब्ल्यू आणि वॉटेवर जो काही असेल ते तुम्ही सायमल्टेनियसली यू हॅव टू राईट अप. सो दॅट इज द रिसर्च. आता हा असा जो काही तुम्हाला पेन इम्प्लिमेंट करायचा आहे किंवा असा काही जो काही तुम्हाला पेन प्रोड्यूस करायचा आहे, तर या प्रोडक्शनमध्ये काय करते की तुमचं रिसर्च हेल्प करते. मग त्या प्रोडक्टची डेव्हलपमेंट असू दे, त्यामधले इन्व्हेन्शन असू दे, क्रिएटिव्हिटी असू दे, न्यू व्हॅरिएशन असू दे, त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशन इन द सेन्स की ईच अँड एव्हरी स्टेपला ज्या काही तुम्ही आयडियाज टेकन करताय किंवा जे काही तुम्ही व्हेरिएशन आणताय त्या स्पेसिफिक प्रोडक्टमध्ये ॲज कम्पेअर टू अदर वर्ड्स.
आफ्टर दॅट दी इंट्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट. ऑब्वियसली पेन तुमचा आहे तसाच आहे, पण तुम्ही इंट्रोड्यूस काय करताय की विथ द हेल्प ऑफ दी थ्री कलर्स इन अ वन पर्टिक्युलर रिफिल. आफ्टर दॅट दी प्रोडक्ट इम्प्रूव्हमेंट. ऑब्वियसली पेन तुमचा आहे तसाच होता, इम्प्रूव्हमेंट काय केली की तुम्ही 3-in-1 रिफल केले. नेक्स्ट असेल तुमची प्रोसेस टेक्नॉलॉजी. ऑब्वियसली आता हे तुम्हाला 3-in-1 करायचं आहे रिफल. मग त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला काहीतरी नवीन लॉन्चिंग करायला पाहिजे, काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी करायला पाहिजे, R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती फोकस करायला पाहिजे, ऑपरेशनच्या ॲक्टिव्हिटीज व्हॅरीज करायला पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टीनंतर किंवा या सगळ्या ॲक्टिव्हिटीजनंतर तुमचं काय होणार आहे की ते 3-in-1 रिफिल एका पेनमध्ये फिट होणार आहे. चूजिंग अ साईट अँड न्यू इन्व्हेस्टमेंट. ऑब्वियसली कॅपिटलपासून रिसोर्सपर्यंत आणि रिसोर्सपासून फायनान्सपर्यंत, ह्युमन बिंग्सपर्यंत, मशिनरीजपर्यंत, इक्विपमेंटपर्यंत, ईच अँड एव्हरी स्टेप विल बी टेकन ऑन दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन मॅनेजमेंट. आणि दॅट इज दी स्कोप ऑफ अ रिसर्च. आफ्टर दॅट नेक्स्ट स्कोप काय सांगितलेला आहे तुम्हाला, पर्सनल मॅनेजमेंट. आता पर्सनल मॅनेजमेंट दॅट इज दी पार्ट ऑफ दी HR. Research works well for job redesign, organization restructuring, development of motivational strategies and organizational development. Personal management that is the part of the HR department, that is nothing but the human resource department. आता ह्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये रिसर्च कसं करते की जॉब रिडिझाईन करायला, म्हणजे राईट कॅन्डिडेट फॉर दी राईट पीपल किंवा राईट जॉब फॉर दी राईट कॅन्डिडेट. हे जे काही स्लोगन आहे किंवा हे जे काही सेंटेन्स क्रिएशन आहे ते कशासाठी यूज केलं आहे. मार्केटिंगच्या माणसाला जर तुम्ही अकाउंट हँडल करायला दिलं तर दॅट इज दी नन ऑफ यूज. सेल्स ऑफिसरला तुम्ही जर ऑपरेशनच्या ह्याच्यात टाकलं तर दॅट इज दी नन ऑफ यूज. का, तो ज्याच्यासाठी बनला आहे तेच वर्कआउट तो प्रॉपरली आणि इफिशियंटली करू शकतो. सो जे काही जॉब रिडिझाईन करणं असेल किंवा बाकीच्या ज्या काही तुमच्या रिक्रुटमेंट असेल, हायरिंग असेल, पोस्टिंग असेल, ईच अँड एव्हरी स्टेपमध्ये हा जो काही रिसर्च आहे तो काय करतो आहे की प्रॉपरली मॅनरने हेल्प करतो आहे. आफ्टर दॅट काय असेल, ऑर्गनायझेशनचं रिस्ट्रक्चरिंग and number of policies and number of laws with the favor of the employees, with the favor of the worker, with the favor of the boss, managers. सगळ्याबद्दलचेच रूल्स आणि रेग्युलेशन्स काय होत गेलेत की चेंज होत आहेत. आणि त्या बदलत्या चेंजिंग एन्व्हायरमेंटनुसार आपल्या ऑर्गनायझेशनचं काय करावं लागतं की रियुनियन करावं लागतं. त्याचबरोबर डेव्हलपमेंट अँड मोटिवेशनल स्ट्रॅटेजी. ऑब्वियसली जर तुम्ही काही नवीन स्ट्रॅटेजीज, नवीन इम्प्लिमेंटेशन ऑर्गनायझेशनमध्ये जर इम्प्लिमेंट केले नाहीत तर त्याचा काही यूज नाही. जर तुम्ही ते चेंजिंग एन्व्हायरमेंटनुसार जर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर रिसर्च अँड डेव्हलपमेंट साईट्स जर तुम्ही चेंज नाही केला तर तुम्ही आहे तिथेच राहाल, इवन त्या स्पेसिफिक मार्केटमधून बाहेर पडाल. अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. ऑब्वियसली ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हा तिथे प्रेझेंट असलेल्या एम्प्लॉईजची, तिथे वर्किंग करणाऱ्या वर्करची डेव्हलपमेंट होत असते. सो हा जो काही रिसर्च आहे त्याचा यूज हा इंडिव्हिज्युअल लेवलवरती होतो आणि ऑर्गनायझेशन लेवलवरती होतो. आणि त्याचे होणारे जे काही नंबर ऑफ बेनिफिट्स आहेत ते ऑर्गनायझेशन लेवलवरती आपल्याला भेटतात आणि इंडिव्हिज्युअल लेवलवरतीही भेटतात. आफ्टर दॅट नेक्स्ट असेल तुमचं मार्केटिंग मॅनेजमेंट. आता मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे तर रिसर्च परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट पार्ट इन अ चॉईस अँड साईज ऑफ दी टार्गेट मार्केट. ऑब्वियसली रिसर्च करूनच समजतं आपल्याला की कोणत्या मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टची जास्त गरज आहे, कुठं आपण आपलं जो काही XYZ काही असू दे ऑर्गनायझेशन किंवा प्रोडक्शनच्या ॲक्टिव्हिटीज कुठे आपण एस्टॅब्लिश करू शकतो, कुठे आपल्याला टार्गेट कस्टमर्स भेटतील, कुठे आपलं सेगमेंटेशन होईल आणि कुठे आपल्या ऑर्गनायझेशनची पोझिशनिंग होईल आणि प्रॉपर सेल आणि जे काही अवेलेबल बेनिफिट्स असतील ते गेटिंग होतील. सो रिसर्च काय करते की मार्केटिंगमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करते किंवा व्हायटल रोल प्ले करते. प्रॉपर जेव्हा तुम्ही रिसर्च करताय, प्रॉपर तुम्ही त्या स्पेसिफिक साईट्स, टार्गेट मार्केट, सेगमेंटेशन, पोझिशन, कस्टमर्स, कन्झ्युमर्स, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट तुम्ही प्रॉपरली मॅनरने फाइंड आउट करताय, प्रॉपरली मॅनरने रिसर्च करताय. मार्केटिंगचे जे काय नंबर ऑफ प्रॉपर 100% जो काही सेल असेल तो तुम्हाला इन हँड होतोय. द कंझ्युमर बिहेवियर विथ रिगार्ड्स टू ॲटिट्यूड्स, लाईफ सायकल्स अँड इन्फ्लुअन्स ऑन दी टार्गेट मार्केट. आणि जे XYZ म्हणजे 100 कस्टमर्स आहेत, 100 कन्झ्युमर्स आहेत आणि प्रत्येकाचे डिफरंट ओपिनियन आहेत, प्रत्येकाची डिफरंट लाईफ सायकल आहे, प्रत्येकाचा शो ऑफ स्टँडर्डनेस वेगवेगळ्या मॅनरने मेंटेन केलेला आहे. मग त्याला ज्या काही नीडी थिंग्स आहेत, त्याला जो काही शो ऑफ करायचा आहे, त्याच्या ज्या काही वॉन्ट्स आहेत, त्याच्या ज्या काही डिझायर्स आहेत किंवा त्याला XYZ ज्या काही डिमांड्स आहेत त्याच्यानुसार तो काय करतो की ते प्रोडक्ट, ते ब्रँड्स, त्या सर्व्हिसेस बाय करतो आहे किंवा परचेस करतो आहे. आणि त्याच्यानुसार काय करावं लागते की आपल्याला मार्केट काय करावं लागतं एस्टॅब्लिश करावं लागते. सो रिसर्च विल बी हेल्प टू दॅट पर्टिक्युलर टार्गेट मार्केट.
It is the primary tool in determining price policy, selection of a channel of distribution and development of a sales strategies, product mix and promotional strategies. त्याचबरोबर रिसर्च आणि आपल्याला कशासाठी हेल्प करते, प्राइसिंग पॉलिसीज. प्राइसिंग पॉलिसी इन द सेन्स की ऑल ओव्हर जे काही कॉम्पिटिटर्स आहेत त्यांनी फॉर्म केलेली प्राईस असेल, तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी चेंज केलेली प्राईस असेल, त्याचबरोबर नीचे मार्केट असेल त्याच्यासाठी ठरवून दिलेली प्राईस असेल, त्या प्राइसिंग पॉलिसीमध्ये तुम्ही जोपर्यंत तुम्ही रिसर्च करत नाही, ईच अँड एव्हरी मार्केट जे काय आहे ते आयडेंटिफाय करत नाही, डिटरमाइन करत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रोडक्टची प्राईस ही अप पण करू शकत नाही आणि राईज पण डाऊन पण करू शकत नाही. त्याचबरोबर असेल चॅनल ऑफ अ डिस्ट्रीब्युशन. आता डिस्ट्रीब्युशनचे चॅनल असतील तर एकतर हेल्प ऑफ द ॲडव्हर्टायझिंग मीडिया असेल, तो तुम्हाला काय करतोय तर आफ्टर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट इट विल बी हेल्पफुल. आफ्टर दॅट ती तुमचा होलसेलर असेल, रिटेलर असेल, इंटरमिजिएटरी असेल, मिडलमॅन असेल, फायनली तुमचा जो कोणी सेलर असेल आणि आपण घेणारे कन्झ्युमर असतील. इथंपर्यंत हे जे काही नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल आहेत विथ द हेल्प ऑफ दी ऑनलाईन मीडिया, विथ द हेल्प ऑफ दी पेड मीडिया, ईच अँड एव्हरी ऑनलाईन मीडिया इन द सेन्स की फ्लिपकार्ट आणि अमेझॉन ज्या काही नंबर ऑफ साईट्स आहेत, eBay असेल किंवा मिंत्रा असतील, firstcry.com असेल, ईच अँड एव्हरी साईट दॅट इज दी ऑनलाईन गेटवेज आहेत ते आपल्याकडे, तिथून आपण डिरेक्टली शॉपिंग करू शकतो आहे. पेड मीडिया इन द सेन्स की जेव्हा तुम्ही शॉपमध्ये जाताय आणि तुम्ही काहीतरी त्यांच्याकडून त्या स्पेसिफिक शॉपकीपरकडून बाय करताय, दॅट इज दी विथ फॉर्म ऑफ दी पेड मीडियाज. हे सगळे जे काही डिस्ट्रीब्युशन चॅनल्स आहेत. त्याचबरोबर सेल्स स्ट्रॅटजी इन द सेन्स की काही अँड नंबर ऑफ अ कस्टमर प्राईस कॉन्शियस, क्वालिटी कॉन्शियस, क्वांटिटी कॉन्शियस, वेगवेगळ्या मॅनरचे कस्टमर्स, कन्झ्युमर्स त्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. सो सेल्सच्या स्ट्रॅटेजी कोणकोणत्या स्ट्रॅटेजी म्हणजे कमीत कमी प्राईजमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट प्रोव्हाइड करणं किंवा कमी प्राईस प्रोव्हाइड करणं, डिफरन्शिएशन काहीतरी घेऊन येणं, त्याच फक्त एखाद्या प्रोडक्टवरती, दॅट इज द नथिंग बट दी अ पार्ट ऑफ दी ब्रँड, त्याच एखाद्या प्रोडक्टवरती फोकस करणं आणि तेच एखादं प्रोडक्ट सेल करणं. या सगळ्या ज्या काही प्रमोशनल स्ट्रॅटेजीज असतील, प्रमोशन करणं, काहीतरी फ्री ऑफ कॉस्ट सेल करणं किंवा एक्झिबिशन करणं अँड नंबर ऑफ कस्टमर्सना अट्रॅक्ट करणं विथ द हेल्प ऑफ द ॲडव्हर्टायझिंग मीडिया, विथ द हेल्प ऑफ द एनी एंटरटेनमेंट मीडिया, दॅट इज द पार्ट ऑफ द मार्केटिंग मॅनेजमेंट. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, तर दॅट इज नथिंग बट दी रिसर्च. आफ्टर दॅट नेक्स्ट इज दी फायनान्शियल मॅनेजमेंट. आता फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये कसं हेल्प करतं रिसर्च कॅन बी युजफुल फॉर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंड, कॅपिटल रायझिंग, hedging and looking after fluctuation in foreign currency and product cycles. आता हा जो काही फिनान्शियल अस्पेक्ट आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इन द सेन्स की तुमची बॅलन्स शीट आली, तुमचं टॅली आलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आलं, ओपनिंग बॅलन्स आला, तुमचा क्लोजिंग बॅलन्स आला, नेट प्रॉफिट आलं तुमचं, ह्या सगळ्या टोटल अकाउंट आलं तुमचं, टोटल कॉस्ट आली, व्हॅरिएशन आलं, फिक्स आली, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा बॅलन्स करणं विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर रिसर्च. आणि कॅपिटल रायझिंग इन द सेन्स की इन्व्हेस्टमेंट जी काही तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या प्रोडक्टसाठी करताय, बाकीच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा बाकीच्या म्हणजे तुम्ही जर 50% इन्व्हेस्ट केला असेल तर त्याच्यातून 100% कसं काढता येईल, डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर कोणावर असेल तर त्या बिझनेस पर्सनवरती, किंवा जो काही तुम्ही रिसर्च फाइंड आउट करून जे काही न्यू इन्व्हेन्शन केलं त्याच्यावरती. त्याचबरोबर असेल की फ्लक्च्युएशन ऑफ अ फॉरेन करन्सी किंवा पॉलिसीज. फ्लक्च्युएशन इन द सेन्स की चेंज होणं, काहीतरी फ्लक्च्युएट होणं, म्हणजे आहे त्या सेम कंटिन्युअस न करता की काहीतरी त्यामध्ये मायन्यूट मेजर चेंज करून त्या आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये अडॉप्ट करणं. अशा पद्धतीने काय करतं की म्हणजे ॲज कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ दी आपली इंडियन करन्सी असू दे, आपल्या इंडियन पॉलिसी असू दे किंवा अनदर ऑर्गनायझेशनच्या पॉलिसी असू दे किंवा विथ द हेल्प ऑफ दी फॉरेन पॉलिसी किंवा फॉरेन करन्सी असू दे किंवा फॉरेन फायनान्शियल मॅनेजमेंट असू दे आणि त्याची होणारी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असू दे, त्याच्यामध्ये होणारे एन नंबर ऑफ चेंजेस असू दे. अशा प्रकारे काय करतं फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये रिसर्च हेल्प करतं. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज दी मटेरियल मॅनेजमेंट. आता जे काही आपण मटेरियल, जे आपली प्रोडक्शन ऑपरेशन लाईन आहे त्याच्यासाठी आपलं मटेरियल आहे, त्याच्यासाठी रिसर्च आपल्याला कसं बेनिफिशियल आहे, इट इज युटिलाइज इन चूजिंग द सप्लायर, मेकिंग द डिसिजन रिलिव्हंट टू मेक ऑर बाय ॲज वेल ॲज इज इन सिलेक्टिंग निगोसिएशन स्ट्रॅटेजी. आता मटेरियल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काहीतरी प्रिपेअर करायचं आहे, सपोज बॉक्स प्रिपेअर करायचे आहे, त्याच्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे ते आपण एन नंबर ऑफ मार्केटमध्ये सप्लायर अवेलेबल आहेत, आपण रिसर्च करायचं, आपण सर्च करायचं की तिथला आपल्यासाठी बेनिफिशियल कोण आहे आणि त्याच्याकडूनच आपल्याला जे काही रिलिव्हंट लागणारं नीडी मटेरियल आहे ते आपण त्याच्याकडून चूज करतो. आणि त्याचबरोबर काय सांगितलं आहे की
जेव्हा आपण ते सेल करतो किंवा बाय करतो तेव्हा काय होतं की आपल्यात निगोशिएशनच्या स्ट्रॅटेजी, निगोशिएशन इन द सेन्स की दी प्रॉपर कम्युनिकेशन इन बिटवीन ऑफ टू पीपल्स, दॅट इज दी पार्ट ऑफ दी निगोशिएशन. सो दॅट इज दी काय असेल तुमचं हे सगळं मटेरियल मॅनेजमेंटमध्ये रिसर्च हेल्प करतं. आता जनरल मॅनेजमेंटमध्ये रिसर्च कसं हेल्प करतं, इट कंट्रीब्युट्स ग्रेटली इन अ डेव्हलपिंग दी स्टँडर्ड्स, ऑब्जेक्टिव्स, लॉंग टर्म गोल्स अँड ग्रोथ स्ट्रॅटेजीज. ऑब्वियसली होल ऑर्गनायझेशनचं जे काही विजन मिशन आहे, पॉलिसी फॉर्म्युलेशन आहे, गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ज आहेत, ते सेट करणं, त्याचबरोबर ते अचीव करणं, त्याच्यासाठी एन नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करणं, त्या स्ट्रॅटेजीनुसार वर्कआउट करणं, परफॉर्मन्स सेट करणं, प्लॅनिंग करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, त्याचं फॉर्म्युलेशन करणं आणि ॲट दी फायनल स्टेज तो चेक करणं की ॲक्च्युअल आपण ओव्हरऑल 3 महिन्यांमध्ये काय केलं आणि आपण सेट केलेले जे काही विजन आहेत, मिशन आहे, तिथंपर्यंत पोहोचलो आहे की नाही. दॅट इज दी पार्ट ऑफ दी ॲक्च्युअल परफॉर्मन्स विल बी कम्पेअर्ड ऑन दी स्टँडर्ड परफॉर्मन्स. दॅट इज दी पार्ट ऑफ दी काय सांगितलं की जनरल मॅनेजमेंट. आणि हे सगळं जे काय आहे ते काय करतं आपल्याला, किंवा हे सगळ्या मॅनेजमेंटच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते काय करतं की रिसर्चसाठी हेल्प करतं.